नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि सगळ्यांचे स्कूल स्टार्ट देखील झालेले आहेत. म्हणजे सगळ्यांनी आपल्या अभ्यासाला सुरुवात देखील केलेली असेल. बघा, तुम्ही तर स्कूलची स्टडी करतच असाल, परंतु आजचा विषय आहे आपला स्कॉलरशिप एक्झाम. तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मागच्या वर्षीपर्यंत जी स्कॉलरशिप एक्झाम 5th आणि 8th क्लासला होत होती, ती एक्झाम आता 4th आणि 7th क्लासला होणार आहे. म्हणजे तुम्हाला हे माहीत असेल किंवा माहीत नसेल बघा, तरी जे विद्यार्थी यावर्षी 4th आणि 7th क्लासमध्ये आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी स्कॉलरशिप एक्झाम देण्याची अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, की बहुतांशतः लोकांचं कन्फ्युजन होऊन राहिलेलं आहे. परंतु सगळ्यांनी लक्षात घ्या, की आता ही जी महाराष्ट्र स्टेटतर्फे घेण्यात येणारी जी स्कॉलरशिप एक्झाम होती, ती एक्झाम 5th आणि 8th क्लासला न होता ती एक्झाम आता 4th आणि 7th क्लासला काय झालेली आहे, त्या ठिकाणी लागू झालेली आहे. मग बघा, जे विद्यार्थी यावर्षी 4th आणि 7thला आहे, तर त्यांनी नक्कीच महाराष्ट्र स्टेटतर्फे आयोजित करण्यात येणारी ही जी स्कॉलरशिप एक्झाम आहे, त्याची तयारी करायला पाहिजे. आता स्कॉलरशिप एक्झाम नेमकं आपण काय द्यायला पाहिजे किंवा नेमके त्याचे बेनिफिट्स काय असतात, हे तर आपण पुढे बघणारच आहोत. पण सध्या बघा, ही जी एक्झाम आहे, जी 4th अँड 7th क्लासची स्कॉलरशिप एक्झाम आहे, तर ही एक्झाम बघा, ज्यावेळेला कंडक्ट केली जाते, तर पर्टिक्युलर त्याचा पेपर पॅटर्न असतो. मग जी एक्झाम तुम्ही देणार आहात, त्या एक्झामचा तुम्हाला पेपर पॅटर्न माहीत असणं गरजेचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा बघा, आजचा हा जो व्हिडिओ आहे, तो 4th अँड 7th क्लास इंग्लिश मीडियम जे स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा या ठिकाणी, तर पेपरचा पॅटर्न समजून घ्या. ज्या एक्झामची तुम्ही तयारी करणार आहात, त्याचा पॅटर्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि मी परत बोलत आहे बघा, की हा जो व्हिडिओ आहे, हा स्पेशली कोणासाठी आहे त्या ठिकाणी, तर इंग्लिश मीडियम स्टुडंटसाठी आहे. म्हणजे त्यांनी काय करायचं आहे, या गोष्टींना समजून घ्यायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्झामचा पॅटर्न समजावून सांगते. पहिली तर गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की विद्यार्थी हा 4th क्लासमध्ये शिकत असू द्या किंवा तो काय करत असू द्या, 7th क्लासमध्ये शिकत असू द्या. तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, की एकंदरीत ही जी होणारी स्कॉलरशिप एक्झाम आहे, त्याच्यामध्ये असणारे जे पेपर असतात बघा, ते किती असतात त्या ठिकाणी, तर 2 पेपर्स असतात. म्हणजे पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड, म्हणजे पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड असे 2 पेपर काय केले असतात, इन्क्लुडेड केलेले असतात. मग पेपर फर्स्टमध्ये बघा, जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहे, त्यांची काय असते त्या ठिकाणी, तर फर्स्ट लँग्वेज जी असते बघा, ती काय असते त्या ठिकाणी, इंग्लिश. आणि त्याच्यासोबत एक अदर सब्जेक्ट असतो, तो काय असतो त्या ठिकाणी, मॅथ. म्हणजे फर्स्ट पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मॅथ असे काय करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी टोटल क्वेश्चन विचारण्यात येणार आहे. मग तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे बघा, की पेपर फर्स्टमध्ये जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहे, त्यांचा जो फर्स्ट लँग्वेज आहे ते इंग्लिश कन्सिडर करण्यात येणार आहे. आणि सेकंड जो त्याच्यासोबत अटॅचमध्ये येणारा सब्जेक्ट आहे बघा, तो काय असणार आहे त्या ठिकाणी, मॅथ असणार आहे. मग तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, की हा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टचे नेमके किती क्वेश्चन विचारले जातात. तर समजून घ्या या ठिकाणी, की पेपर फर्स्टमध्ये इंग्लिश आणि मॅथ हे 2 सब्जेक्ट इन्क्लुडेड आहे. आणि बघा, की हा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे, याचे टोटल किती क्वेश्चन विचारले जातील तुम्हाला, 25 क्वेश्चन विचारले जातील. आणि मॅथ हा जो सब्जेक्ट आहे बघा, याचे टोटल तुम्हाला किती क्वेश्चन विचारले जाणार, या ठिकाणी 50 क्वेश्चन विचारले जाणार. मग बघा या ठिकाणी, की मार्क्स वेटेज कशाप्रकारे आहे, तर प्रत्येक क्वेश्चनला बघा 2 मार्क असतात. म्हणजे इंग्लिशचे जे 25 क्वेश्चन्स आहे, तर त्याची टोटल मार्किंग किती आहे या ठिकाणी, 50. आणि मॅथचे जे 50 क्वेश्चन्स आहे, त्याची जी टोटल मार्किंग आहे ती किती आहे या ठिकाणी, 100. आता या पद्धतीने जर विचार कराल, तर काय होते बघा या ठिकाणी, की पेपर फर्स्टमध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन हे किती असणार आहे, 75. आणि टोटल मार्क किती असणार आहे या ठिकाणी, 150. आणि बघा त्या ठिकाणी हा जो पेपर आहे, हा सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला जो देण्यात येणारा टायमिंग आहे, हा किती आहे या ठिकाणी, 1.5 अवर इतका टाइम तुम्हाला काय केला जाईल, पेपर फर्स्ट सॉल्व्ह करण्यासाठी दिला जाईल. त्यानंतर बघा काहीसा ब्रेक असतो आणि त्याच दिवशी काय होते, त्या ठिकाणी तुमचा सेकंड पेपर असतो. मग ज्यावेळेला आपण काय करतो, त्या ठिकाणी सेकंड पेपरचा विचार करतो बघा. मग सेकंड पेपरमध्ये जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहे, तर यांची काय केली जाते या ठिकाणी, तर थर्ड लँग्वेज यूज केली जाते. तर बघा, जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमला शिकत आहे, तर त्यांची जर फर्स्ट लँग्वेज इंग्लिश कन्सिडर केली, तर त्यांची जी थर्ड लँग्वेज असते बघा, ती काय कन्सिडर केली जाते या ठिकाणी, मराठी कन्सिडर केली जाते. आणि मराठीसोबत जो इन्क्लुडेड असणारा सब्जेक्ट असतो, तो कोणता असतो त्या ठिकाणी, इंटेलिजन्सी टेस्ट. मग परत बघा, मराठी हा जो सब्जेक्ट आहे,
याचे टोटल 25 क्वेश्चन्स विचारले जातात आणि इंटेलिजन्सी टेस्ट जी आहे बघा याचे टोटल काय केले जातात 50 क्वेश्चन विचारले जातात. आणि मार्किंगचा विचार केला तर सेम आहे बघा, की प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क या पद्धतीने जर आपण कन्सिडर केलं तर काय होईल 25 क्वेश्चनचे मार्क किती होतील 50 आणि 50 क्वेश्चनचे मार्क किती होतील 100. म्हणजे जर आपण परत बघितलं बघा तर पेपर 2 मध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आहे किती 75 आणि टोटल मार्किंग किती आहे 150. आता बघा हा जो सेकंड पेपर आहे याला सॉल्व्ह करायला सुद्धा तुम्हाला टोटल टायमिंग किती दिला जातो या ठिकाणी 1.5 अवरचा दिला जातो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे बघा, की पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असं जर दोघांचा विचार केला तर दोघांची मिळून टोटल मार्किंग ही कितीची आहे या ठिकाणी 300 ची मार्किंग आहे. ओके, म्हणजे तुम्हाला बघा पेपर पॅटर्न लक्षात आलेला असेल. म्हणजे जी एक्झाम आपण देणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की 2 पेपर इन्क्लुडेड असणार आणि मग त्यानुसार मी इथे ज्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्याचे क्वेश्चन्स आणि काय असेल मार्किंग असेल. आता बघा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पॅटर्न तर समजलेला आहे. पण पॅटर्न समजल्यानंतर बघा तुम्हाला की नेमकं 4th क्लासचा सिलेबस काय आहे आणि 7th क्लासचा सिलेबस काय आहे आणि त्यातल्या त्यात इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी तो सिलेबस बघा काय केलेलं आहे या ठिकाणी स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी हा जो यूट्यूब चॅनल आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. मग तुम्हाला बघा जर सिलेबस व्यवस्थित माहीत असेल तर तुम्ही जो अभ्यास करणार आहे त्याला काय मिळेल एक प्रॉपर डायरेक्शन मिळेल. म्हणून बघा तुम्ही काय करायचं या व्हिडिओच्या शेवटी मी लिंक काय करणार त्या ठिकाणी तर लिंक शेअर करणार बघा. ती लिंक तुम्ही बघून घ्या. त्या लिंकमध्ये तुम्हाला 4th क्लास आणि 7th क्लास इंग्लिश मीडियमचा काय असेल त्या ठिकाणी डिटेल सिलेबस त्या ठिकाणी बघायला मिळेल. हे झाल्यानंतर बघा आता काय असतं की भरपूरसे विद्यार्थी असे असतात की त्यांना असं वाटतं की अरे आपण स्कूलमध्ये जातो मग आपल्याला काय करावं लागते त्या ठिकाणी भरपूरसा वेळ स्कूलमध्ये द्यावा लागतो. स्कूलची स्टडी करावी लागते, स्कूलसाठी ट्युशन लावावं लागतात. मग एवढं सगळं करून मग स्कॉलरशिप एक्झामची तयारी नेमकी करायची कधी? किंवा मग या पेपरची तयारी करायसाठी वेळ कसा काय काढायचा? मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर प्रश्न म्हणून उभ्या राहतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो बघा, की ज्यावेळेला महाराष्ट्र स्टेट काय करत आहे, की तुमच्यासाठी अशा प्रकारच्या स्कॉलरशिप एक्झाम काय करताय त्या ठिकाणी आयोजित करताय. यामागे त्यांचा काही ना काही काय असेल त्या ठिकाणी एक चांगला उद्देश असेल आणि बघा त्या गोष्टी तुम्ही समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. बघा आता मी तुम्हाला हे सुद्धा समजावून सांगते. तुमच्या लक्षात आलेलं असेल पेपर पॅटर्न काय आहे आणि जर तुम्हाला सिलेबस बघायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी YouTube चॅनलमध्ये तो सिलेबस बघून घ्यावा लागेल. महत्त्वाचं काय म्हणत होती, की खूपशी मुलं डिस्ट्रॅक्ट होतात. त्यांना वाटते, की अरे आपण पेपरची तयारी करायची कशी? टाईम मॅनेज करायचा कसा? मग बघा हा पेपर देणं का आवश्यक आहे? हे गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जर तुम्ही पहिल्यांदा विचार कराल बघा, तर काय असते, की ही जी आहे, की 4th क्लास आणि 7th क्लासचे जे स्टुडंट आहे, त्यांच्यासाठी बघा एक काय आहे त्या ठिकाणी मोस्ट इम्पोर्टंट अशी अपॉर्च्युनिटी आहे स्वतःला प्रूव्ह करायची. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की काही स्टुडंट कसे असतात त्या ठिकाणी ब्राईट माइंडेड असतात, हार्ड वर्किंग असतात आणि मग त्या स्टुडंटचं काय झालं पाहिजे फ्युचर स्ट्रॉंग झालं पाहिजे. मग अशा वेळेला बघा तुमच्या इंटेलिजन्सीची टेस्ट म्हणून काय केली जाते या ठिकाणी तर ही स्कॉलरशिप एक्झाम काय केली जाते या ठिकाणी कंडक्ट केली जाते. मग आता बघा या ठिकाणी की जे विद्यार्थी काय आहेत त्या ठिकाणी की इकॉनॉमिकली तितके काही त्या ठिकाणी सक्षम नाहीत किंवा ज्यांना पुढील शिक्षणासाठी काही आर्थिक सहाय्य पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी बघा जर ही एक्झाम दिली तर त्या ठिकाणी हे जे महाराष्ट्र शासन असते ते काय करते त्या ठिकाणी जे विद्यार्थी 4th क्लासची स्कॉलरशिप एक्झाम काय करतात त्या ठिकाणी क्लिअर करतात तर त्या विद्यार्थ्यांना बघा पुढील 3 वर्ष दर महिन्याला काय केले जातात त्या ठिकाणी 500 रुपीज काय केले जातात त्यांना दिले जातात. कशासाठी तर पुढच्या शिक्षणासाठी त्याला काय झाली पाहिजे त्या ठिकाणी एक हेल्प झाली पाहिजे म्हणून. आणि त्याचप्रमाणे जर विद्यार्थी काय असेल 7th क्लासला असेल तर त्या ठिकाणी त्याला सुद्धा बघा पुढील 3 वर्ष काय होते की दर महिन्याला 750 याप्रमाणे काय केली जाते स्कॉलरशिप दिली जाते. म्हणजे बघा जर तुम्ही ही एक्झाम पास आउट केले तर त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळते याप्रमाणे त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य सुद्धा काय केलं जाते शासनातर्फे दिलं जाते. बघा पुन्हा एक गोष्ट की पैसा हा मॅटर नाही. जे विद्यार्थी खरंच आर्थिकदृष्ट्या खूप दुर्बल आहेत त्यांच्यासाठी तर ही काय होईल त्या ठिकाणी हेल्प होईलच. परंतु बघा या ठिकाणी की पैसा हा एक विषय जरी असला तरी बघा ही एक्झाम देणं का गरजेचं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आजचं युग हे कसं आहे त्या ठिकाणी तर स्पर्धेचं युग आहे. आपल्याला माहित आहे की कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे आणि जर आपण या कॉम्पिटिशन मध्ये
व्यवस्थितरित्या काय केलं नाही, त्या ठिकाणी टिकू शकलो नाही, तर आपलं फ्युचरमध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस काय होतात त्या ठिकाणी कमी होतात. तुम्ही जसं काय कराल त्या ठिकाणी पुढे जाल, तर 11th झालं, 12th झालं किंवा मग तुमचे जे काही फ्युचर प्लॅनिंग्स असेल, तर प्रत्येक बघा करिअरच्या अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्लिअर केल्याशिवाय जमणार नाही. मग त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जो बेस आहे बघा, तो काय केला जातो त्या ठिकाणी, जी आपली स्कूल लाईफ असते तिथे बनवला जातो. मग ह्या एक्झाम अशा आहेत बघा, की ज्या तुम्हाला काय करतील त्या ठिकाणी, की मोटिव्हेट करतील. तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कशा असतात, याचं त्या ठिकाणी काय होईल, त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळेल. मग तुम्हाला हार्ड वर्किंग करण्याची काय होईल त्या ठिकाणी सवय लागेल आणि वेगवेगळे काय करायचे गोल्स अचीव्ह करत असताना मग त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी कोणत्या असतात, मग त्याला सामोरे कसं जायचं, हे सगळं तुम्ही काय कराल, या प्रकारच्या एक्झाम जर आत्तापासून द्याल, तर या गोष्टीची तुम्हाला हळू काय होईल त्या ठिकाणी समज मिळेल. म्हणजे तुम्हाला काय होईल बघा या ठिकाणी, की एन्करेजमेंट मिळेल. परत काय होईल त्या ठिकाणी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एक तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट मिळू शकतो. म्हणजे हे सगळे बघा स्कॉलरशिप एक्झाम देण्याचे बेनिफिट्स आहे. आणि जे विद्यार्थी स्कॉलरशिप एक्झाम देतात, पास होऊ की नाही होऊ हा नंतरचा प्रश्न आहे. पण ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या एक्झामची तयारी करता, तर त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असणारे जे सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये मॅथ आला, इंटेलिजन्सी टेस्ट आलं. हे काय करते तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप करायला, तुम्हाला डिसिप्लिन करायला, तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्या ठिकाणी डेव्हलप करायला काय करते, त्या ठिकाणी हेल्प करते. आणि बघा जर तुम्ही या एक्झाममध्ये काय झाले, पास आउट झाले किंवा तुम्ही काय केलं त्या ठिकाणी ही एक्झाम क्लिअर केली, तर बघा ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणा, तुम्हाला काय केलं जाईल या ठिकाणी ॲज अ स्कॉलरशिप होल्डर म्हणून काय केलं जाईल त्या ठिकाणी ओळखलं जाईल. म्हणजे ही एक खूप बघा त्या ठिकाणी सन्मानाची गोष्ट असते, की ज्यावेळेला एखाद्या विद्यार्थ्याकडे बघितलं जाते आणि हा विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहे म्हणून जेव्हा त्याची ओळख सांगितली जाते, तर काय होते त्या ठिकाणी समाजामध्ये एक त्याचा काय होतो त्या ठिकाणी मान वाढतो. आणि ज्यावेळेला तुम्ही काय कराल, पुढे हायर एज्युकेशन घ्याल, त्यावेळेला तुम्हाला अशा एक्झाम जर तुम्ही पास आउट व्हाल, तर त्या ठिकाणी त्याच्या तर्फे तुम्हाला बेटर अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. म्हणजे बघा, एखादी गोष्ट करायची तर का करायची हे जोपर्यंत तुम्हाला माहीत नसणार, तोपर्यंत आपण काय करणार नाही त्या ठिकाणी, तर 100% देऊन त्या अभ्यासाची तयारी करणार नाही. म्हणून बघा, तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे, की एखादी एक्झाम द्यायची तर काय द्यायची? आणि मग ती एक्झाम जर तुम्ही देताय, तर मग त्या ठिकाणी अभ्यासाचा वेळ कसा काढायचा? मग हे सगळं तर मी पुढे बोलणारच आहे. सध्याला तुम्हाला समजलेलं असेल, की आपण ज्या एजमध्ये आहोत, तर त्या ठिकाणी बघा, आपण काय केलं पाहिजे, अशा प्रकारच्या एक्झामची तयारी केली पाहिजे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे हार्ड वर्किंग करून अशा एक्झाम क्लिअर करण्याचा काय केला पाहिजे, त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही ही स्कॉलरशिप एक्झामची तयारी कराल, तर त्या प्रवासामध्ये बघा भरपूरशा नवीन-नवीन गोष्टी तुम्ही काय कराल, त्या ठिकाणी शिकाल, नवीन काहीतरी काय कराल, त्या ठिकाणी अचीव्ह कराल. ओके. मग बघा, आता मला सांगा, की तुम्हाला इतकं तर कळलेलं असेल, आता ही एक्झाम नेमकं कोण देऊ शकते? तर बघा मी काय सांगितलं ही एक्झाम कोणासाठी आहे? तर जे स्टुडंट यावर्षी 4th आणि 7th स्टँडर्डमध्ये काय करताय त्या ठिकाणी शिकत आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम आहे. मग बघा या ठिकाणी की जे स्टुडंट काय करताय गव्हर्नमेंट स्कूलमध्ये, गव्हर्नमेंट एडेड स्कूलमध्ये, लोकल बॉडी स्कूल ऑफ महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी काय करताय, स्टडी करताय, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. मग बघा दुसरी गोष्ट की मग ही परीक्षा द्यायची आहे, तर मग फॉर्म कुठून भरायचा? बघा तुम्हाला लक्षात घ्यायचंय की तुमचे जे स्कूल टीचर असतात किंवा तुमचे जे हेडमास्टर असतात, यांच्याशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला, तर ज्यावेळेला बघा स्कॉलरशिप एक्झामचे फॉर्म फिलअप करायला सुरुवात केली जाते, तर या एक्झामचे फॉर्म जनरली काय केले जातात त्या ठिकाणी स्कूलमधून काय केले जातात, भरून दिले जातात. म्हणून तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी तुमचे जे काय असतात प्रिन्सिपल्स असतात, हेडमास्टर असतात, यांच्याशी काय करायचं ज्यावेळेला फॉर्म फिलअप करायला सुरुवात होते, त्यावेळेला काय करायचं त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा. मग ह्या तुमच्या गोष्टी लक्षात आलेल्या असेल बघा. कारण आत्ताच ही वेळ आहे, की तुम्ही अभ्यासाला काय केलं पाहिजे त्या ठिकाणी प्रॉपर सुरुवात करायला पाहिजे. कारण काय होणार आहे, की एखाद्या परीक्षेची त्या ठिकाणी डेट डिक्लेअर होईल आणि त्याच्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात करेल, असा जर मी विचार करत बसेल, तर मग हातून वेळ निघून जाईल आणि तुम्ही जितका जास्त वेळ आत्तापासून अभ्यासाला द्याल, काय होईल त्या ठिकाणी, की तितका तुमचा जास्त अभ्यास होईल आणि याचा तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी पुढे फायदा होईल. मला असं वाटते बघा, की यावर्षी होणारी जी ही स्कॉलरशिप एक्झाम आहे, ही काय होईल त्या ठिकाणी फेब्रुवारी मंथमध्ये होईल. म्हणजे जनरली फेब्रुवारी मंथच्या लास्ट वीकमध्ये काय केली जाते त्या ठिकाणी स्कॉलरशिप एक्झाम कंडक्ट केली जाते. मग त्या होणाऱ्या परीक्षेची तयारी आपण काय केली पाहिजे या ठिकाणी आजपासून सुरू केली पाहिजे. तर बघा या ठिकाणी स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी हे काय करतात त्या ठिकाणी तर ऑनलाईन वेगवेगळे तुमच्यासाठी कोर्स काय करतात त्या ठिकाणी लॉन्च करतात.
आता जर तुम्ही लक्षात घ्याल तर काय व्हायचंय, की एखादी परीक्षा जर द्यायची आहे, तर त्या परीक्षेची आपली काय केली पाहिजे आपण, की जोमाने तयारी केली पाहिजे. मग ती तयारी चांगल्यात चांगलं करून देण्याचं काम काय असेल त्या ठिकाणी आमचं असेल. तर बघा Play Storeवर स्टडी हेल्पर अकॅडमीचा ॲप अवेलेबल आहे आणि जर तो तुम्ही ॲप डाउनलोड करा, त्याची लिंक सुद्धा मी काय करते त्या ठिकाणी शेअर करते. त्या लिंकमधून तुम्ही काय करायचं ॲप डाउनलोड करायचा आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर बघा तुम्हाला त्या ठिकाणी डिफरंट कोर्सेस दिसतील. मग या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे काय होणार आहे या पर्टिक्युलर तर 4th क्लास स्कॉलरशिप म्हणजे जे स्टुडंट 2027 मध्ये काय करणार आहे 4th क्लास स्कॉलरशिप एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी काय करत आहोत आम्ही नवीन बॅच लॉन्च करत आहोत जी लाईव्ह बॅच असेल बघा आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्या विषयाचं म्हणजे या ठिकाणी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये इन्क्लुडेड असणारे जे 4 सब्जेक्ट आहे याची काय केली जाईल त्या ठिकाणी तयारी करून दिली जाईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रॉपर प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट मग त्याच्यानंतर होल पेपरवर टेस्ट या प्रकारचा सगळे काय केला जाईल कंटेंट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. ही लाईव्ह बॅच असल्यामुळे बघा याची जी फीज आहे त्या ठिकाणी 1700 इतकी ठेवलेली आहे म्हणजे ही डिस्काउंट फी आहे. लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे त्यांनी काय करा आमचा कोर्स जॉईन करा. म्हणजे आपण काय करू या ठिकाणी येणाऱ्या 1 ऑगस्ट पासून लाईव्ह क्लासेसला काय करू त्या ठिकाणी सुरुवात करू. ओके. ज्याप्रमाणे 4th क्लासच्या स्टुडंट्ससाठी आम्ही ऑनलाईन बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. त्याच पद्धतीने बघा जे विद्यार्थी 7th क्लासमध्ये आहे आणि 2027 ची एक्झाम देणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा बघा आमच्याकडे या ठिकाणी लाईव्ह बॅचेस अवेलेबल आहे. यांचा पण क्लास बघा त्या ठिकाणी 1 ऑगस्ट पासून स्टार्ट होईल आणि यांची जी फीज आहे बघा ही डिस्काउंट कन्सिडर करून ते किती ठेवलेली आहे त्या ठिकाणी 2000 ठेवलेली आहे. तुम्हाला थोडासा जी चार्ज लागेल. परंतु बघा जर तुम्ही या कोर्समध्ये एनरोल व्हाल तर त्यावेळेला तुम्हाला इन्क्लुडेड असणाऱ्या सब्जेक्टला शिकवलं जाईल. त्या ठिकाणी तुमच्या टेस्ट घेतल्या जाईल आणि एक्झामच्या दृष्टीने तुमची प्रॉपर काय केली जाईल तयारी करून दिली जाईल. आणि त्याच पद्धतीने बघा मागच्या वर्षीला सुद्धा आम्ही काय केलं होतं या ठिकाणी 4th क्लास आणि 7th क्लासच्या स्टुडंटच्या बॅचेस घेतलेल्या होत्या. तर आता बघा ॲपवर सध्याला आम्ही 4th क्लास आणि 7th क्लास याची काय केलेलं आहे रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना बघा रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल तर 4th क्लासच्या स्टुडंटसाठी ती 500 चार्ज ठेवलेला आहे आणि 7th क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी तो 700 इतका चार्ज ठेवलेला आहे. मग या ठिकाणी बघा काय होणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी तर न्यू ॲडेड जो पोर्शन आहे तो मिळणार नाही. परंतु बघा मागच्या बॅचेसमध्ये जे घेतलेलं होतं त्या पद्धतीचा पूर्ण सिलेबस या ठिकाणी काय केलेला आहे कंप्लीट करून दिला गेलेला आहे. परंतु जर तुम्ही काय कराल या ठिकाणी न्यू ऑनलाईन बॅचला काय कराल एनरोल व्हाल तर या ठिकाणी खूपशा बेनिफिट्स तुम्हाला देण्याचा आम्ही नक्कीच काय करू या ठिकाणी प्रयत्न करू. बघा या ठिकाणी स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी याला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या ठिकाणी 8766581010 हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ज्यांना स्कॉलरशिप एक्झाम बद्दल कसल्याही अडचणी असेल तर तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करत आहोत की ज्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जे विद्यार्थी क्लासपर्यंत पोहोचू शकत नाही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार. कारण आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला आपण काय करतो सिटी एरियाचा विचार करतो त्यावेळेला भरपूर पॅरेंट्स असे मला म्हणतात की त्या ठिकाणी त्यांना जवळपास असं कोणतंच कोचिंग अवेलेबल नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये बघा जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे आहे 4th आणि 7th क्लासच्या स्कॉलरशिपची तयारी करत आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही आमचा क्लास त्या ठिकाणी काय करा परचेस करा आणि तुम्हाला आवश्यक ते सगळं गाईडन्स प्रोव्हाइड करण्याचा आम्ही काय करू या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला विश्वास देऊ. तर आजसाठी बघा आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये कसलीही अडचण असेल तर तुम्ही तसं मला कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण यावर्षी जे विद्यार्थी 4th 7th क्लासमध्ये असेल ज्यांना ऑनलाईन बॅचची आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जास्तीत जास्त स्टुडंट आपल्यासोबत जुळले पाहिजे. म्हणजे सगळ्यांना आपल्याला काय करता येईल या ठिकाणी आपण ज्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे त्या प्रवासाचा सगळ्यांना फायदा करून देता येईल. तर बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलेला असेल तर याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजसाठी इथेच थांबूया. धन्यवाद.